जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळून वस्ती केंद्र हल्ली तालुका पाटोदा जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिकी स्कूलसाठी परिपूर्ण असा अभ्यासक्रम आम्ही घेऊन येत आहोत. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅचची वैशिष्ट्य पहा. दररोज लाईव्ह लेक्चर पाहायला मिळतील. त्याचा तुम्ही अनुभव घेत आहात. त्याचबरोबर बाकी विद्यार्थ्यांना इथे घ्यायला सांगा. सराव संच उपलब्ध करून दिले जातील. रेकॉर्डेड स्वरूपात फेसबुक आणि युट्यूबवरती व्हिडिओ अनलिमिटेड व्ह्यूज मध्ये आपल्याला पाहता येतील. प्रत्येक घटकावर जास्तीत जास्त सराव टेस्ट आमच्याकडून उपलब्ध करून दिले जाते, जेणेकरून त्या घटकाचा परिपूर्ण असा तुमचा अभ्यास होईल. सर्व विद्यार्थ्यांनी सोडवलेले सराव टेस्टचा निकाल पाहण्याची सुविधा आम्ही आपणास उपलब्ध करून देत आहोत. त्याचा पालकांनी शिक्षकांनी लाभ घ्यावा. त्याचबरोबर पीडीएफ स्वरूपात नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातील, जेणेकरून त्याच्या प्रिंट काढून तुम्ही त्याचा अभ्यास करू शकतात. पहा विद्यार्थी मित्रांनो, हा सर्व अभ्यासक्रम 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलचा परिपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याचे आमच्या शाळेच्या वतीने आम्ही आपणास देत आहोत. तरी याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. या गोष्टीचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला एवढंच करायचंय. व्हॉट्सअप युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची व्हॉट्सअप चॅनलच्या लिंक आहेत. युट्यूब चॅनलची लिंक आहे, टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. सोशल मीडिया सर्व सोशल मीडिया तुम्ही जॉईन करायचा आहे, फॉलो करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हॉट्सअप ग्रुपवरती व्हॉट्सअप चॅनलवरती तुम्हाला सर्व लिंक दिल्या जातील, ज्या लिंकचा वापर करून तुम्ही अभ्यास करू शकता, टेस्ट सोडू शकता. युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. विद्यार्थी मित्रांनो, मला असं जाणवतंय बरेच जण युट्यूबचे व्हिडिओ पाहतात पण सबस्क्राईब करत नाहीत. सबस्क्राईब न केल्यामुळे व बेल आयकॉन न दाबल्यामुळे तुम्हाला लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन मिळत नाही. तुम्ही जर सबस्क्राईब करून लाईव्ह तासिकेसाठी बेल आयकॉन क्लिक केला तर तुम्हाला लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन युट्यूब मार्फत पाठवलं जाईल. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल जॉईन करा. व्हॉट्सअपवरती मेसेज डिलीट होतात, टेलिग्रामवरचे मेसेज डिलीट होत नाहीत. तुम्हाला सर्व लिंक टेलिग्राम चॅनलवरती पाठवल्या जाणार आहेत. तरी सर्वांनी टेलिग्राम चॅनल ही जॉईन करा. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारच्या अभ्यासक्रम घेणारे महाराष्ट्रामध्ये भरपूर अकॅडमी आहेत, क्लासेस आहेत. रेकॉर्डेड स्वरूपातले रेकॉर्ड व्हिडिओचे तुमच्याकडून 5,000 ते जास्तीत जास्त 25,000 लाईव्ह प्लस रेकॉर्डच्या नावाखाली तुम्हाला 25,000पर्यंत फी आकारणी करणारे क्लासेस आणि अकॅडमी आम्हाला महाराष्ट्रामध्ये भेटले. परंतु आमच्या शाळेच्या या उपक्रमाअंतर्गत आपणास हा सर्व अभ्यासक्रम फ्री उपलब्ध करून दिला जात आहे. तरी महाराष्ट्रातील शहरी व ग्रामीण विद्यार्थ्यांनी जो 5वी जवाहर नवोदय शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलच्या तयारी करत आहेत, 4थी आणि 5वी इयत्तेतील सर्व मुलांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, हे आमच्या शाळेच्या वतीने नम्र विनंती. चला तर आज जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी असणाऱ्या उपयुक्त 3 विषय मानसिक क्षमता चाचणी, गणित व भाषा, यापैकी भाषा विषयाची लाईव्ह तासिका आपण आयोजित केलेली आहे. भाषा विषयामध्ये आपल्याला 4 उतारे, 20 प्रश्न आणि 25 गुण असणार आहेत. प्रत्येक प्रश्न 1.25 मार्कासाठी असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण कोणत्याही प्रकाशांचं पुस्तक घेतलं तर आपल्याला 50 ते 60 उताऱ्यांचा अभ्यास होतो. परंतु आपल्याला तेवढा अभ्यास आपल्याला परीक्षेचे परिपूर्ण मार्क घेण्यासाठी पुरेसा नसतो. त्यासाठी आमच्या वतीने आपल्याला 200 प्लस पीडीएफ स्वरूपात उतारे उपलब्ध करून दिले जातील. 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट आपणास उपलब्ध करून दिले जातील. त्याचबरोबर 100 प्लस लाईव्ह तासिका व 200 प्लस रेकॉर्डेड तासिका आमच्या चॅनलवरती उपलब्ध करून दिले जातील. तरी महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, हे आमच्या वतीने शाळेच्या वतीने नम्र विनंती. मी सोमनाथ सोनवणे आजच्या जवाहर नवोदय उतारा क्रमांक 101 मध्ये आपलं सहर्ष असं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयावर उतार्यावर आधारित सराव चाचणी क्रमांक 101 मधील प्रश्नांचं आयोजन केलं आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200 प्लस उतार्यांचा अभ्यास करून व 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयातील 20 प्रश्नांचे 25 गुण 100% मिळवाल. अगदी खात्रीशीर विनंती एवढीच की वेळोवेळी दिलेल्या सूचनांचं पालन करा. विद्यार्थी मित्रांनो, चला तर तुमच्यासाठी उतारा क्रमांक 101 स्क्रीनवरती. उतारा अगदी सोपा आणि त्याच्यावरील प्रश्नही अगदी सोपे. तुमच्या अभ्यासाची गती पाहून वाटत नाही तुमचे यावरील प्रश्न चुकतील. तुम्हाला 1 मिनिटाचा अवधी देतो. उतारा काळजीपूर्वक वाचा. वाचल्यानंतर तुमचं म्हणणं चॅट बॉक्स मध्ये टाईप करा.
अभिनंदन प्रशांत, अभिनंदन साक्षी, अभिनंदन सृष्टी. चला तुमचा उत्तर वाचून झाला आहे. बाकी विद्यार्थी वाचत आहेत. मी उत्तर वाचतो विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही काळजीपूर्वक. अभिनंदन चौरे. चौरे एवढे दिवस कुठे गेली होतीस? आज आलीस थेट तासाला. रोज तासिका करीत चौरे. श्रेया, किशोरे अभिनंदन, थोरवे, अनुष्का थोरवे, सॉरी अनुष्का थोरवे अभिनंदन. चला विद्यार्थी मित्रांनो, मी उत्तर वाचतो, तुम्ही काळजीपूर्वक ऐका. ज्या विद्यार्थ्यांनी वाचून झाला आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन. जास्त वाचायचं राहिले त्यांनी थांबा आणि मी उत्तर वाचतो, तुम्ही काळजीपूर्वक ऐका, जेणेकरून या उत्तरावरील सर्व प्रश्न आपण योग्य देऊ. अभिनंदन प्रशांत. प्रशांत इमोजी काय टाकतो? अभिनंदन प्रदीप. उत्तरा क्रमांक 101. महाराष्ट्रातील 12व्या-13व्या शतकातील मंदिरांना हेमाडपंथी मंदिरे असे म्हणतात. हेमाडपंथी मंदिरांच्या बाह्य भिंती बऱ्याचदा ताराकृती असतात. ताराकृती मंदिराच्या बांधणीत मंदिर बाह्य भिंत अनेक कोण्यांमध्ये विभागली जाते. त्यामुळे या भिंती आणि त्यावरील शिल्प यावर छायाप्रकाशाचे सुंदर परिणाम पाहण्यास मिळतो. हेमाडपंथी मंदिराचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे भिंतीचे दगड बांधण्यासाठी चुना वापरलेला नसतो. दगडांमध्ये एकमेकांची घट्ट बसवली अशा कतरलेले खोबणी आणि कुशी यांच्या आधाराने भिंती उभारली जाते. मुंबईजवळ अंबरनाथ येथे आंबेश्वर, नाशिक जवळ सिन्नर येथे गोंदेश्वर आणि हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ ही हेमाडपंथी मंदिराची उत्तम उदाहरणे आहेत. याखेरीज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हेमाडपंथी मंदिरे पाहावयास मिळतात. देवाच्या पूर्वीच्या काळी 12व्या-13व्या शतकात आपले शिवाजी महाराज 16व्या शतकात होते. त्यांच्याही आधीच्या काळामध्ये 12व्या-13व्या शतकामध्ये मंदिरं बांधण्याची एक विशिष्ट पद्धत होती. त्याला हेमाडपंथी मंदिरे म्हणतात. आजही ते मंदिर आपल्याला पाहायला मिळतात. भरपूर मंदिरं आहेत, त्यापैकी 4 उदाहरणं त्यांनी दिले. मुंबई जवळचं अंबरनाथ, आंबेश्वर, नाशिक जवळचं सिन्नरचं गोंदेश्वर, हिंगोलीतलं औंढा नागनाथ. औंढा नागनाथ हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे. तुम्हाला माहिती असावं. चला विद्यार्थी मित्रांनो, उत्तर आपण वाचला आहे. या उत्तरावर पहिला प्रश्न तुमच्यासाठी. प्रश्न पहिला, महाराष्ट्रातील 12व्या व 13व्या शतकातील मंदिरांना म्हणतात काय म्हणतात? पर्याय ए गुप्त मंदिरे, पर्याय बी हेमाडपंथी, पर्याय सी कौडपंथी आणि पर्याय डी रौप्य मंदिर. चला अगदी सोपं उत्तर आणि पहिल्याच ओळीमध्ये याचं उत्तर. सगळ्यांनी उत्तर टाकावं अशी माझी अपेक्षा. सृष्टिगंधा बी उत्तर, प्रशांत बी उत्तर, साक्षी खाडे बी उत्तर. चला विद्यार्थी मित्रांनो, अभिनंदन प्रशांत. मी सांगितलं होतं, तुम्ही वाचलं. परीक्षेमध्ये काय करायचं, उत्तर प्रश्न वाचल्यानंतर त्याचं उत्तर जर उत्तरामध्ये सापडलं की त्याच्या खाली, त्या उत्तराच्या खाली रेष करायची. प्रश्नाच्या पर्यायाला जे 4 पर्याय आहेत आपल्याकडे, त्यापैकी एका उत्तराला ए बी सी डी जे असेल त्याला बरोबरची खूण करायची आणि त्याच्यानंतर त्याच प्रश्नाचा तोच पर्याय उत्तर पत्रिकेमध्ये बोल करायचा, जेणेकरून आपल्याला आलेलं उत्तर कधीही चुकणार नाही. अनुष्का थोरवे बी उत्तर, सृष्टिगंधा पहिल्यावरील, प्रदीप बी उत्तर. चला साक्षी खाडे फर्स्ट लाईन होती, ऑन लाईन. प्रदीप पहिल्या वेळेत उत्तर म्हणतोय. चला पहिल्या वेळेत उत्तर असल्यामुळे सगळ्यांना वाचायलाही सोपं गेलं आणि शोधायलाही सोपं गेलं. सगळ्याच उत्तर अगदी बरोबर. खूप आनंद झाला, तुम्ही योग्य उत्तर दिलं. आपला पहिल्या तासिकेतला पहिलेच प्रश्न आहे, सगळ्यांच बरोबर, कोणाचंही चुकलं नाही. वेदांत किशोरे बी उत्तर. चला सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन, बी उत्तर दिलेलं आहे, सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे. महाराष्ट्रातील 12व्या-13व्या शतकातील मंदिरांना म्हणतात काय म्हणतात? योग्य उत्तर पर्याय बी हेमाडपंथी. बी उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. चला तुमच्यासाठी उत्तरा क्रमांक 101 मधील दुसरा प्रश्न. हेमाडपंथी मंदिराच्या बाह्य भिंती, हेमाडपंथी मंदिराच्या बाह्य भिंती कशा असतात? पर्याय ए तारकाकृती, पर्याय बी गोलाकृती, पर्याय सी लंबाकृती आणि पर्याय डी यापैकी नाही. चला याची ओळ क्रमांकही सांगा. सगळ्यांनी अगदी झटपट उत्तर टाकायला सुरुवात केली आहे. तुम्हाला दुसऱ्याच ओळीमध्ये कदाचित याचं उत्तर. अभिनंदन प्रशांत, दुसऱ्याच ओळीमध्ये तुला उत्तर सापडलं. प्रशांत दुसऱ्या प्रश्नाचं ए उत्तर, सृष्टी गंधाळ ए उत्तर, प्रदीप सानप ए उत्तर, साक्षी
सृष्टी गंडाळ दुसऱ्या ओळीमध्ये साक्षी खाडे हे उत्तर. श्रेया चौरे दुसऱ्या प्रश्नाचं हे उत्तर. खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, कोणाचंही उत्तर चुकत नाहीये, सगळे आपले काळजीपूर्वक. अनुष्का थोरवे हे उत्तर. प्रदीप म्हणतोय दुसऱ्या ओळीमध्ये उत्तर. खूप अभिनंदन प्रदीप तुझं, एकदम झटपट उत्तर शोधताय तुम्ही. चला, सगळ्यांचेच उत्तर अगदी बरोबर आहे, कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. दुसऱ्याही प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर सर्वांचं. प्रश्न दुसरा, हेमाडपंथी मंदिराच्या बाह्य भिंती कशा असतात? तर योग्य उत्तर पर्याय ए, तारकाकृती. दुसऱ्या ओळीमध्ये आहे बा, तारकाकृती मंदिराच्या बांधणीत मंदिर बाह्य भिंती अनेक कोण्यांमध्ये विभागलेल्या असतात. तारकाकृती प्रकार असतो. चला, या 101 उतार्यावरील तिसरा प्रश्न, किशोरे हे उत्तर. चला, सर्वांचंच उत्तर बरोबर आलं आहे, सर्वांचंच अभिनंदन. प्रश्न तिसरा तुमच्यासाठी, उतार्यात आलेला देवालय या शब्द याचा सदोत्तर. प्रशांत चाणक बी म्हणतोय. श्रेया बी, साक्षी खाडे बी, श्रेयोग बी उत्तर, प्रदीप बी उत्तर, कृष्णा खाडे बी उत्तर. कृष्णा एवढा पुढे गेला होता, रेंज नव्हती काय तुला? अनुष्का थोरवे बी उत्तर, वेदांत किशोरे बी उत्तर. श्रेयोग गुड मॉर्निंग. प्रशांत म्हणतोय श्रेयोग उठला की लगेच गुड मॉर्निंग. प्रदीप पहिल्या व दुसऱ्या ओळीमध्ये उत्तर म्हणतोय बा. देवालय, देवालयाचं समानार्थी शब्द आहे मंदिर. अगदी सर्वांचंच उत्तर बरोबर. प्रश्न तिसरा, उतार्यात आलेला देवालयाचा समानार्थी शब्द योग्य उत्तर पर्याय बी, मंदिर. मंदिर, देवालय आहे का नाही. आणि त्याच्यातच वेगवेगळे शब्द, आपल्याला समानार्थी शब्दाचा भरपूर अभ्यास करायचा आहे. समानार्थी शब्दावर आपल्याला व्हिडिओ तयार करायचे, आपल्याला वाचन करायचंय. 400 ते 500 समानार्थी शब्द आपले वाचनात पाहिजेत, जेणेकरून आपण जास्तीत जास्त गुण घेऊ शकतो. चला, प्रश्न तिसऱ्याचं योग्य उत्तर पर्याय बी, सर्वांचं उत्तर बरोबर, सर्वांचं अभिनंदन. चला, तुमच्यासाठी उत्तर क्रमांक 101 वरील चौथा प्रश्न, हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ, हिंगोली जिल्ह्यातील औंढा, सॉरी उत्तर सांगण्यात आलं माझ्याकडून. हिंगोली जिल्ह्यातील औंढा येथे कशाचं मंदिर आहे? तर पर्याय ए, गोंदेश्वर. पर्याय बी, पंगरेश्वर. पर्याय सी, नागनाथ. आणि पर्याय डी, यापैकी नाही. हिंगोली जिल्ह्यात औंढा येथे कशाचं मंदिर आहे? आणि ते तुम्हाला मी उत्तर वाचताना सांगितलं होतं बा, हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग हिंगोली येथे आहे, औंढा. त्यापैकी औंढाच्या पुढं देवाचं नाव सांगा, काय नाव आहे? त्याला प्रशांत सी उत्तर देतोय. प्रदीप चाणक सी, प्रशांत म्हणतोय खालून दुसऱ्या ओळीमध्ये आहे, हिंगोली जिल्ह्यातील औंढा. करेक्ट प्रशांत. प्रदीप सी उत्तर, सृष्टी गंडाळ सी उत्तर, कृष्णा खाडे सी उत्तर, अंकुश, अनुष्का थोरवे सी उत्तर, श्रेया चौरे सी उत्तर, श्रेयोग सी उत्तर, साक्षी खाडे सी उत्तर, सृष्टी गंडाळ दुसऱ्या ओळीमध्ये होते. खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं उत्तर अगदी बरोबर, कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. तुमच्या अभ्यासाची गती, वाचनाची गती बघून मला खूप आनंद होतो की तुम्ही सुट्टीच्या दिवसातही खूप लाईव्ह शिका करून खूप अभ्यास करत आहात. परत त्याचबरोबर टेस्ट सोडून मला टेस्टच्या लिंकही पाठवत आहात. ज्या विद्यार्थ्यांना टेस्टच्या लिंक पाठवता येत नाही त्यांनी मला फोन करा, त्यांना टेस्ट कशा सोडवायच्या, लिंक कशा सोडवायच्या याचं मी तुम्हाला मार्गदर्शन करीन. चला तर प्रश्न चौथा, हिंगोली जिल्ह्यातील औंढा येथं योग्य उत्तर पर्याय सी, नागनाथ. सी उत्तर दिलेल्या सर्वांचं अभिनंदन. साक्षी खाडे सी उत्तर, सहयोग सी उत्तर. सर्वच विद्यार्थ्यांचं अगदी उत्तर बरोबर. या उत्तरामध्ये मला वाटत नाही कुणाचे मार्क जातील, पैकीचे पैकी मार्क घेण्याच्या रस्त्याने तुम्ही चालला आहात. खूप अभिनंदन. प्रश्नाला खालून नाही पण वरून पण वाचायची सवय लागली त्याला आता. चला, तुमच्यासाठी या उत्तरावरील पाचवा प्रश्न, दगडाच्या मूर्ती घडवणारा, दगडाच्या मूर्ती घडवणारा. आता याचं उत्तर उतार्यामध्ये नाही, शोधायचा प्रयत्न करायचा नाही. पहा, दगडाच्या मूर्ती घडवणारा, जसा मातीचं काम करणारा कुंभार, लाकडाचं काम करणारा सुतार, लोखंडाचं काम करणारा लोहार, तसं दगडाच्या मूर्ती घडवणारा कोण? पर्याय ए, कारागीर. पर्याय बी, मूर्ती. पर्याय सी, पत्थरवाट. आणि पर्याय डी, शिल्पकार. पहा,
दगडाच्या मूर्ती घडवणाऱ्याला आपण कोण म्हणतो? अशा प्रश्नाचं उत्तर अजिबात उतार्यात शोधायला वेळ घालायचा नाही. आपल्या व्याकरणावर आधारित हा प्रश्न आहे. पहा आपण शेतीत काम करणारा शेतकरी, शिक्षण देणारा शिक्षक, आरोग्य सेवा देणारा डॉक्टर, हे का नाही, त्याप्रमाणे दगडाचं काम करणाऱ्याला काय म्हणतो? सृष्टीगंधा डे उत्तर, प्रशांत सानप डे उत्तर, कृष्णा काडे डे उत्तर, प्रदीप सानप डे उत्तर. चला बाकी विद्यार्थ्यांनी आपलं उत्तर टाका चॅट बॉक्स मध्ये. श्रेया चौरे डे उत्तर. या उत्तरात कोणाचाही मार्क गेला नाही, अगदी पैकीची पैकी मार्क. मी तुम्हाला आधीच म्हणलं होतं पहा, उत्तरा जरी मोठा असला तरी त्यावरील प्रश्न अगदी सोपे आहेत आणि तुमच्या अभ्यासामुळे तुम्हाला अगदी सोपं जायला लागलंय. शोयोग डी उत्तर. सर्वांच्याच पैकीचे पैकी गुण घेतले. सर्वच विद्यार्थ्यांचं हार्दिक हार्दिक असं अभिनंदन. कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. पहा, खूप आनंद झाला. जसं जसं आपले उतारे पुढे पुढे चालले तसं तसं तुमचे पैकीचे पैकी मार्क घेण्याची सवय पक्की होत चालली. आणि मी जशी तुम्हाला खात्री दिली होती की आपल्याला भाषा विषयातील 20 प्रश्नाचे 25 गुण पैकीचे पैकी घ्यायचे, त्यासाठी आपण ही परिपूर्ण तयारी करणार आहोत. 200 उतारे झाल्यानंतर आपण भाषा विषयाच्या व्याकरणावरती तासिका घेणार आहोत. ज्या तासिका घेतल्यानंतर आपल्या व्याकरणावरचे हे प्रश्न गुण जाणार नाहीत याची आपण पूर्ण खबरदारी घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, चला तर आपण उतारा क्रमांक 101 इथं पूर्ण केला आहे. तुमच्या सहकार्याने खूप अभिनंदन. सर्वांनी पैकीचे पैकी गुण घेतले. अद्यापही आपले मित्र नातेवाईक कोणी जॉईन नसतील तर व्हॉट्सअप ग्रुपला, टेलिग्राम चॅनलला, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा. युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. मला असं जाणवतं बरेच विद्यार्थी युट्यूबचे व्हिडिओ पाहतात, लिंक शेअर केलेले आपल्या मित्रांनी लिंक शेअर केल्यानंतर व्हिडिओ पाहतात पण त्याला सबस्क्राईब करत नाहीत, बेल आयकॉन दाबत नाहीत. पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर सबस्क्राईब केलं आणि बेल आयकॉन दाबलं तर तुम्हाला लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही योग्य वेळी योग्य ठिकाणी अभ्यास करू शकाल. आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हा युट्यूब चॅनल आपला शेअर करा. व्हॉट्सअप चॅनलवरती तुम्हाला लिंक पाठवलेल्या आहेत, त्या कशा वापरायच्या जर समजलं नाही तर मला फोन करा, मी तुम्हाला शिकवल. त्याचबरोबर युट्यूब चॅनललाही जॉईन करा, त्याचा फायदा सांगतो. सॉरी, टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, त्याचा फायदा सांगतो. व्हॉट्सअपवरचे मेसेज आपले कधीही डिलीट होऊ शकतात, परंतु टेलिग्रामवरती तुमचे कोणताही मेसेज डिलीट होणार नाही. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी टेलिग्राम चॅनलही जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला सर्व लिंक एकाच ठिकाणी उपलब्ध होतील. चला आपण 101 उत्तराची तासिका